फूडी आहे, त्याला खूप आवडतं खायला. थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की मी बाहेर खायला जायला नको असेल तर बाहेरचं खायला घरात करा. काय मान्य आहे? करेन, सगळं करेन. हा नक्की. चला, सगळ्या गोष्टींना होकार दिलेला आहे ताईंनी. आता तुम्ही त्यांना त्यांच्या आई बाबांना काय विश्वास द्या, कसा विश्वास द्या? आई बाबा, उल्का जशी तुमच्या इथे लहानपणापासून मोठी झाली, जसं तुम्ही तिचे सगळे लाड पुरवले, जसे लहानपणापासून काही सगळ्या गोष्टी, तशा मी आणि माझी फॅमिली, पहिलं सगळ्यात मी सगळ्या गोष्टी तिला पूर्ण करेन. सगळे तिचे जे आत्तापर्यंतचे सगळे ड्रीम्स आहेत, जे काही इच्छा असतील ज्या सगळ्या, आणि नेहमी ती माझ्याबरोबर पत्नी, मित्र, मैत्रीण सगळ्या ह्यांनी ती माझ्याबरोबर राहील. हा एक विश्वास तुम्हाला मी देतो माझ्याकडून. बघा, अजून काय पाहिजे? वा. आणि तुम्ही काय सांगणार त्यांना? मी हेच सांगेन की तुमची ही एवढी मोठी जॉईंट फॅमिली आहे. मी एकदम लहान फॅमिलीमध्ये राहिली आहे, पण मला खूप आवडेल आणि मी सगळ्यांचं मन जपून चांगली राहीन. आणि माझ्याकडून काय चुकलं तर तुम्ही मला सांभाळून घ्या. आणि आता डोळ्यातले अश्रू आहेत ना, ते फक्त आनंदाचेच अश्रू आहेत. हो 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 की नाही? आणि त्यामुळे असं सगळं असं दाटून आलंय, सगळं भावना दाटून आलेल्या आहेत. थोडक्यात दोन्ही कुटुंबांचं म्हणणं एवढंच आहे की सगळे एकत्र राहूया, एकत्र आनंदाने राहूया. आणि त्यामध्ये जर काही खट्ट झालं तर तातडीने एकमेकांशी संवाद साधून त्यातून मार्ग काढूया. थोडक्यात आनंदाने संसार करा, सुखाने नांदा, असं म्हणत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. धन्यवाद.